निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत है स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण स्वामी सेवा का करावी व स्वामी सेवेमध्ये काय करायचं आहे आपल्याला. तर सेवेकरींनो, ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी नक्की स्वामींची सेवा करावी. हे बघा, रोज स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप हा दररोज केला गेला पाहिजे. आणि जर 11 माळी शक्य नाही तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार 1, 2, 5, 7 या प्रमाणात तुम्ही हळूहळू ते वाढवा. जे 1 करताय त्यांनी उद्या 2 करण्याचा प्रयत्न करा, जे 2 करताय त्यांनी 4 करण्याचा प्रयत्न करा. असं करत करत 11 वेळेस 11 माळा जप आपल्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांचा झालाच पाहिजे. आणि श्री स्वामी चरित्र अध्यायाची रोज 3 अध्यायांचं पठण करायचं आहे आपल्याला. रोज स्वामीचरित्रामधले स्वामीचरित्र सारामृतामधले रोज 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. आणि रोज एकदा श्री सुक्ताचा पाठही आपल्याला करायचा आहे. आणि शक्य होईल तर रात्री श्री कालभैरव अष्टकांचा 11 वेळा पाठ करावा. श्री कालभैरव अष्टक म्हटल्यानंतर खूप छान वाटतं. आणि विशेष म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा असेल किंवा भीती वाटत असेल तर या गोष्टी कालभैरव अष्टकामुळे आपल्याला ते जाणवत पण नाही. आणि ही सेवा नित्य केल्यास आपल्या पत्रिकातील नशिबातील कितीही खराब असू द्या, आपली पत्रिका कितीही खराब असू द्या, नशीब किती खराब असू द्या, स्वामी आपल्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतात की नाही तेच पहा. पण सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करणं आवश्यक आहे. श्री स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय पठण करायचे आहे आपल्याला. आणि श्री सुक्ताचाही पाठ आपल्याला करायचा आहे. आणि त्याच प्रमाणात 11 वेळेस श्री कालभैरवाष्टक याचा देखील आपल्याला पाठ करायचा आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.